होय, मला शिवराय भेटलेत. अगदी बरोबर जे थंबनेल आहे ते थंबनेल तुम्ही बघितलेलं आहे. आज आमच्या सोमनाथ चौगुले नावाच्या मित्रानं आम्हाला काही पुस्तकं दिली आहेत. तर ती पुस्तकं माझ्याजवळ पोहोचलेली आहेत आणि ती सगळी पुस्तकं ही छत्रपती शिवाजी महाराज या महान राजाविषयीची पुस्तकं आहेत. ती पुस्तकं कुठली आहेत ही सगळ्यात पहिल्यांदा बघूया आणि मग शिवराय का वाचले पाहिजेत याचं मला मिळालेलं उत्तर हे मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सगळ्यात पहिलं जे पुस्तक आहे हे जदुनाथ सरकार या लेखकांचं छत्रपती शिवाजी महाराज काळ आणि कर्तृत्व हे पुस्तक आहे. यात प्रचंड मोठा कालखंड हा त्याच्यामध्ये आलेला आहे. या पुस्तकाविषयी अर्थात मी पुढे बोलणारच आहे, पण सध्या हे एक मस्त पुस्तक भेटलेलं आहे ही मला फार आनंदाची गोष्ट वाटते. त्यानंतरचं जे पुस्तक आहे ते शिवचरित्र एक अभ्यास, सेतुमाधवराव पगडी यांचं हे पुस्तक आहे. एक प्रचंड प्रगल्भ अभ्यासक यांचं असणारं हे पुस्तक हे शिवाजी विद्यापीठ प्रकाशनानं कोल्हापूरच्या प्रकाशित केलेलं आहे आणि एक सुंदर असं पुस्तक मला या माध्यमातून सेतुमाधवराव पगडी यांचं हे शिवचरित्र एक अभ्यास हे पुस्तक भेटलेलं आहे. त्यानंतरचं जे पुस्तक आहे ते माझ्या अगदी जवळच्या लेखकाचं आहे, अगदी म्हणजे घरापासूनच्या जवळच्या. आणि दुसरी गोष्ट, ज्या व्यक्तीच्या विचारांवर माझं प्रचंड प्रेम आहे अशा व्यक्तीचं अर्थात डॉक्टर आह साळुंके यांचं शिवराय संस्कार आणि शिक्षण नावाचं हे पुस्तक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार आणि त्याचबरोबर त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात यामध्ये माहिती आहे असं एकूणच आत्तापर्यंत मी ज्यामध्ये वाचत आलो आहे त्या पद्धतीने. आणि हे पुस्तक मला भेटल्याचा अधिक आनंद आहे, कारण काय ना की शेवटी संस्कार महत्त्वाचा आहे. जो संस्कार शिक्षण देतो आणि पिढ्या घडवण्याचं काम करतो. त्यानंतरचं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक म्हणजे डॉक्टर जयसिंगराव पवार, कोल्हापूरचे लेखक, कोल्हापूरच्या रांगड्या मातीतले रांगडे लेखक म्हणजे डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं शिवछत्रपती एक मागोवा अशा पद्धतीचं हे जे पुस्तक आहे ते प्रचंड भारी आणि महत्त्वाचं पुस्तक हे या निमित्तानं मला भेटलेलं आहे. तर ही 5 पुस्तकं भेटलेली आहेत, त्याच्यामुळे मला प्रचंड आनंद झालेला आहे. अशीच तुम्हाला ही पुस्तकं पाठवावीशी वाटली तर तुम्ही पाठवू शकता. तुमचंही नाव असं मी व्हिडिओमध्ये घेऊ शकतो. अर्थात मला घ्यायला आवडेल, तुम्हाला पाठवायला आवडलं तर. पण शिवछत्रपती एक मागोवा हे पुस्तक असो, सेतुमाधवराव पगडींचं पुस्तक असो किंवा जदुनाथ सरकार या सगळ्यांची पुस्तकं असो, डॉक्टर आह साळुंके यांचं पुस्तक असो, ही सगळी माणसं शिवचरित्रावरती लिहितात, शिवचरित्र आपल्यापर्यंत पोहोचवतात. अर्थात सातत्यानं शिवचरित्राचा जागर होतो. पण मग मी माझ्या मित्रांना असं विचारलं की काय वाटतं तुम्हाला, का शिवचरित्र वाचणं गरजेचं आहे? छत्रपती शिवाजी महाराज हे राजे आहेत. आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत मानतो. ज्या राजाविषयी आजही आम्हाला आत्मीयता वाटते तो राजा पुन्हा पुन्हा आम्ही का वाचला पाहिजे याचं उत्तर खरं तर आज मिळणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या अशा अनेक लोकांना असं वाटतं की शिवजयंतीला नाचलं पाहिजे, शिवजयंतीला मिरवणूक निघाली पाहिजे. पण बऱ्याचदा एक अशी आरोळी होते की यंदाची शिवजयंती नाचून नाही तर आम्ही वाचून साजरी करू. होय, आता आपण पुस्तक नाकाच्या माध्यमातून सुद्धा ही शिवजयंती वाचून साजरी करू. इथून पुढं सातत्यानं आपण शिवाजी महाराज यांच्या या पुस्तकांविषयी बोलणार आहोत. का वाचलं पाहिजे या संदर्भात आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पण का वाचलं पाहिजे हे समजून घ्यायचं असेल तर पुढला व्हिडिओ नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या मित्रांना दिलेली ही भेट तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला कुठलं पुस्तक शिवचरित्रातलं आवडतं हे सांगायला आपल्या कमेंट बॉक्समध्ये अजिबात विसरू नका. पुस्तक नाक्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कायम सोबत राहा. धन्यवाद.